नमस्कार. मी सुरुवात करत आहे. श्रीमद जनी जनार्दन गुरुमूर्तये नमः. जनार्दनांनी समाजाची झालेली दुरावस्था जवळून पाहिली. लग्न कार्याच्या प्रसंगी विनासायास फुकटचे खायला मिळते, धनवंताकडून मोठी दक्षिणा मिळते, या आशेने व लोभाने जप तप होम हवन बाजूला सारून ब्राह्मण कशी गर्दी करतात हे त्यांनी डोळ्यांनी पाहिले. कानांनी ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, वयोवृद्धत्वामुळे रस्ता चालवत नाही, तरीही दक्षिणेच्या लोभापायी ब्राह्मण गर्दी करत आहेत हे पाहून जनार्दन वर्णन करतात. मुख्य सालम भट कुरे, एरम भट दातिरे, दातम भट बोसिरे, आणिक बहिरे कान भट. लग्न प्रसंगातील घाई गर्दीत रस्त्यावरून जाताना मुडप घसणी होऊन एका संन्यासी महाराजांना एका वेश्येचा धक्का लागतो. संन्यासी महाराज भांडू लागतो, वेशाही प्रत्युत्तर देऊ लागते. वाया दंडिली काया म्हणून संन्याशाच्या दांभिकतेचा उपहास करते. ब्राह्मण स्वधर्मभ्रष्ट झाल्याचे पाहून जनार्दन अस्वस्थ झाले. जनार्दनांनी संन्यासी लोकांची दांभिकता पाहिली. केवळ भगवा परिवेश घालून संन्यासीपणाचा बडेजाव काही लोक मिरवत होते. त्यांचे अंतरंग मात्र शुद्ध नव्हते. शेंडी आणि जानवे तोडले तरी मनाचे संसारपाश व विषयवृत्ती तोडल्या नव्हत्या. वेश भगवा पण मन भगवन्मय झाले नव्हते. अशा दांभिकापेक्षा वेशा बरी. कर्मकांड विपरीत ज्ञान यांच्या बजबजपुरीमुळे ते अस्वस्थ झाले. गणेश पूजन आधी की कलश पूजन यावरून विवाह प्रसंगी होणारे वादविवाद त्यांनी पाहिले. सत्यस्वरूपाचे ज्ञान नसताना विपरीत ज्ञानाच्या जोरावर होणारे वादविवाद त्यांना पटेनासे झाले. त्यांचा ते मनोमन उपहास करू लागले. विवाह प्रसंगातील कित्येक उपचार कसे निरर्थक व अंधानुकरणाच्या स्वरूपाचे आहेत याबद्दलचे विचार ते प्रकटपणे प्रदर्शित करू लागले. आकाशातील अरुंधती वधूवराने पाहायची, पण 21 खणाचे छप्पर असलेल्या ठिकाणी बसून दिवसा बसल्या जागी अरुंधतीचे दर्शन कसे होणार. पण या आणि अशा कित्येक पारंपरिक गतानुगतिक रूढीबद्दल ते स्पष्टपणे बोलू लागले. गतानुगतिक लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, दांभिकांना व धर्माच्या नावाखाली जनतेची दिशाभूल व प्रतारणा करणाऱ्यांना योग्य धडा शिकवावा असे त्यांना वाटू लागले. स्वधर्माची शिकवण, आचारधर्माचे पाठ परिपाठ द्यावेत, कारण आचार प्रभव धर्म हे सूत्र महत्वाचे आहे. आचारधर्मच लोप पावला तर कर्माचा विनाश होऊन वर्णसंकर होईल. समाज घडी विस्कटून जाईल. आत्मवत सर्व जाणावे, परी आचराते न भंगावे, आचार वर्तणुकी पावावे परमपद. असा सदाचार संपन्न धर्मप्रवण समाज हेच ईश्वराचे रूप होय. आत्मवत सर्व जाणावे असा उद्गार त्यांनी काढला. त्यांना वाटू लागले की या बुडत्या समाजाला उद्धरावे, उपदेशावे, सन्मार्गाला लावावे, हीच खरी जनसेवा. पर्यायाने तीच ईश्वर सेवा पण ठरेल. पण हे कार्य कसे करावे, कुठे करावे. अजून तर आपणास गुरु लाभला नाही, गुरुपदेश नाही. अजून आपण सगुरा झालो नाहीत, निगुराच आहोत. आपणाला समाजाला उपदेश करण्याचा काय अधिकार. एकीकडे समाजाला उपदेश करण्याची इच्छा प्रबल होईल, तर दुसरीकडे अजून गुरुपदेश नसल्याने ते अस्वस्थ बनत. दररोज भटकंती चालूच आहे. दिवस कळताच एखाद्या देवळात दर्ग्यात मुक्काम करणे, सूर्योदयाच्या प्रातःसमयीचे अन्निक आटोपून पयपान करून भटकंतीला प्रारंभ करणे. कोणत्याही गावात अधिक काल वस्तीला थांबायचे नाही. पोटापुरते भिक्षाटन करायचे आणि पुढील प्रवासाला निघायचे हे दिनक्रम. गंगा मत्स्यालय. जनार्दन भ्रमंती करू लागले. कितीतरी ग्राम प्रदेश देश मागे पडले. डोंगराळ प्रदेशाचा चढ उताराचा मार्ग पार करून जनार्दन डोंगर उतरणीवर आले. तो दूरवरून प्रचंड प्रवाहाने घोंगावणारी दुथडी भरून वाहणारी गोदामाता त्यांच्या दृष्टिक्षेपात आली. जनार्दनांना अत्यानंद झाला. पांडुरंगाने दिलेल्या आदेशाचे स्मरण झाले. वातावरण अत्यंत प्रसन्न होते, पवित्र होते. दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरीचे निर्मळ खळाळते जल
जनार्दन क्षणभर टकटक पाहू लागले. त्या खळखळत्या उसळत्या गंगेला त्यांनी दुरूनच वंदन केले. आजूबाजूचे वातावरण अत्यंत मनोहरी होते. पक्षी पूजन करत होते. देववृक्षाची दाट झाडी होती. सर्वत्र ऋषी महर्षींचे आश्रम होते. निर्मल वाहणारा प्रवाह, पवित्र प्रवाहावरून येणारा विशुद्ध वायू, शांत सात्विक वृत्तीचे तपस्वी, मनाला आल्हाददायक असे वातावरण पाहून जनार्दन सर्व हरपून गेले. हे स्थान म्हणजे सिद्धाश्रम. हेच ते मंगलमय गंगा मत्स्यालय. जनार्दन आश्रमात राहू लागले. आश्रमात राहून नित्यकर्म आणि व पूजापाठ करू लागले. गोदेचा पवित्र प्रवाह त्यांच्या चित्तात आनंद उत्पन्न करू लागला. अनेक दिवस लोटले, पण पांडुरंगाने आदेशिल्याप्रमाणे प्रवाहातील मूर्ती मात्र सापडेना. मूर्ती हाती लागेना. जनार्दन सचिंत झाले. ते मनाशीच म्हणू लागले, मी दुर्वर्तनी आहे. दुष्टांची चाकरी करण्यात मी उभा जन्म वेचला. मी पातकी आहे. माझ्यासारख्या पामराला श्री गणेश मूर्तीचा लाभ कसा होणार? त्यासाठी भाग्य उजळावे लागते. ते परमेश्वराला विनवू लागले. परोपरीने करुणा भाकू लागले, पण गणेश मूर्ती सापडत नव्हती. जनार्दन चिंतन करू लागले. हेच गंगा मत्स्यालय, पवित्र सिद्धस्थान. प्रत्यक्ष चंद्राने पापातून मुक्ती मिळवण्यासाठी येथे तपाचरण केले व श्री गणेशास प्रसन्न करून घेतले. आणि तेव्हापासून येथील गणेश हा भालचंद्र या नावाने प्रसिद्ध पावला. हेच ते गंगा मत्स्यालय. येथे गौतम मुनींनी तपश्चर्या केली. गौतमाने आपल्या तपोबलाने गणेशास प्रसन्न करून घेतले. दररोज नवा तांदूळ पेरून त्याचा भात करून जेवणारे गौतम ऋषी येथेच आश्रम करून सिद्धावस्थेत पोहोचले. येथे महाप्रचंड मासे असल्याने यास मत्स्यालय असे नाव पडले. असे सांगतात की पेशवे यांचा एक घोडा येथील माशांनी गिळंकृत केला होता. या माशांमुळे गोदावरीच्या प्रवाहात पडलेली गणेश मूर्ती सापडणे कठीण काम होते. आजही या मंदिराच्या द्वारावर मत्स्याकृती कोरलेली दिसते. ती यामुळेच. गंगेच्या तीरावरील हे मत्स्यालय, त्याच्या थोडे पलीकडे असाच एक सिद्धाश्रम आहे. तो गुंज या नावाने प्रख्यात आहे. यांच्याजवळच मार्जार क्षेत्र नामक क्षेत्र आज मंजरत नावाने विख्यात आहे. मार्जार क्षेत्र ही दक्षिण काशी होय. पुराणांतरी प्रख्यात असलेले गंगा मत्स्यालय, मार्जार क्षेत्र आणि गुंज अशा 3 परमपवित्र सिद्धस्थानांच्या समीप राहून आपला उद्धार होत नाही, गणेश मूर्ती सापडत नाही, म्हणून जनार्दन चिंताग्रस्त बनत नव्या उमेदीने रोज शोधण्यास प्रारंभ करत. प्रचंड मासे व अति प्रचंड खोल खड्डे यामुळे शोधकार्य जिकरीचे बनत होते. रोज नैराश्य पदरी पडत होते. अखेर जनार्दनांनी घोर प्रतिज्ञा केली, जोपर्यंत गणेश मूर्ती हाती लागणार नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही. आणि त्यांनी गणेश मूर्तीचा शोध घेण्यास प्रारंभ केला. 1, 2, 3, 20 दिवस उपवास घडला. अन्न नाही, पाण्याचा थेंबही मुखात नाही. तरीही जनार्दनांचा उत्साह मावळला नव्हता. मुखावरील तेज कमी झाले नव्हते. त्यांनी आपले शोध कार्य जारीच ठेवले. एकनिष्ठेने, ईश श्रद्धेने 21व्या दिवशी प्रातःकाळी सूर्य पूर्वेच्या क्षितिजावर आला. सर्वत्र तांबूसलाल प्रभा पसरली. तसा दररोजच सूर्य उगत असे आणि जनार्दन त्या सूर्याकडे पाहून निश्चय करत असत. आणि सायंकाळी तो सूर्य त्यांच्या पदरी निराशा देऊन मावळत असे. तरीही त्यांची निष्ठा भंग पावली नव्हती की उमेद ओसरली नव्हती. आजही जनार्दन गणेश नामात तन्मय झाले होते. त्या तांबूसलाल सूर्याकडे पाहताना जनार्दनांना आज मात्र अरक्तपूर्ण सिंदूर चर्चित गणेश साक्षात आपल्या सर्वांगावरून आपले सुवर्णांकित कोमल मृदू कृपाहस्त फिरवित आहेत, आपल्याला धीर देत आहेत असे वाटले. जनार्दन गणेश रूपाचे ध्यान करू लागले आणि त्या तंद्रीसच त्यांना गोदावरीच्या निर्मल जलात उडी घेतली. गणेशाचे चिंतन केले आणि काय आश्चर्य, एक सुघड, सुंदर, अप्रतिम मयुरेश्वराची मूर्ती त्यांच्या हाती आली. जनार्दन हरवून गेले. त्या मूर्तीकडे पुन्हा पुन्हा एकाग्रतेने पाहू लागले. मूर्ती जणू हसू लागली, बोलू लागली. जनार्दनांच्या सर्वांगावर रोमांच उठले. भक्तिरसाने त्यांचे अंतःकरण दवले. डोळ्यातून प्रेमाश्रूंचा पूर वाहू लागला. त्या मयुरेशाची यथाविधी त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली आणि ते गणेश स्तवन करू लागले. आरती ओवाळू लागले. जयदेवा एकदंता, सिद्धी बुद्धी तू दाता,
आरती भावे शुद्ध करू गौरीच्या सुता. ऐसा सुंदर धुंडी राज वकळ देवा न कळसी. कैवल्य रूप तुझे केवी चित्ती नयसी. करिता तुझी सेवा कृपा प्रसन्न होसी. पवित्र देह शुद्ध करीच मानसी राहसी. ऐसे पूर्ण तू सर्व भावे अनंत रूप तुझे. अल्प हे वाणी माझी ध्यान वर्णी सहजे. बोबडा बोली देवा बाळकावा रिझिजे. जनार्दन स्वामी सत्या कृपा कीजे गणराजे. जनार्दनांनी गणेशास आरती ओवाळून साष्टांग नमन केले. यापुढील भाग आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्कार.